VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण एक छान पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे गोळ्याचं सांबार किंवा त्याला म्हणायचं गोळ्याची आमटी। हा प्रकार साधारण कर्नाटकाकडे केला जातो, पण आपल्या दक्षिणेशी सुद्धा मिळता जुळता आहे। तर माझी आई लहानपणी हा गोळ्याचा सांबार करत असे आणि आम्ही खूप होरपून आणि मस्त चवीने या गोळ्याच्या सांबाराबरोबर जेवत असतो। पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये छान गारवा जेव्हा असेल हवेमध्ये, त्यावेळेला हा गोळ्याचा सांबार करून आम्ही त्याचा आनंद लुटत असतो। आज आपण म्हणून बघणार आहोत गोळ्याचं सांबार। सगळ्यात प्रथम आपण एक आमटीची साधारण वाटी जी असते ती भरून चणा डाळ सुमारे 2 तास भिजत घातलेली आहे। आता ही आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। हे गोळ्या जे आमटीमध्ये आपल्याला गोळे सोडायचे त्याचं हे तयारी आहे। तर ह्या चण्याच्या भिजलेल्या डाळीचे गोळे आपण करणार आहोत। चला तर आपण ही डाळ वाटून घेऊया। ही डाळ शक्यतो आपल्याला जेवढी घट्ट वाटता येईल तेवढी वाटायची, कारण त्याचे गोळे करायचे। जर ती जास्त पातळ झाली तर त्याचे गोळे होणार नाही आणि ती विरघळून जाईल, म्हणून शक्यतो पाणी वगळून ती वाटायची आहे। चण्याची डाळ आपण मिक्सरमध्ये घातलेली आहे। आता आपण थोडंसं त्याला चवीपुरतं मीठ घालूया, तसंच मिरच्यांचे तुकडे घालूया आणि ही आता वाटून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण डाळ वाटलेली आहे आणि अशी मॅक्झिमम आपल्याला घट्ट जेवढी करता येईल तेवढी आपण प्रयत्न करून करावी। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे नारळ, जीरा पावडर, थोडासा गरम मसाला, जास्त नाही, आणि धना पावडर, हे आता आपण सगळं मिक्स करूया। आपण वाटताना मिरची आणि मीठ घातलं होतं आणि आता फक्त हे मसाले आपण घातले आहेत आणि खोबरं कोथिंबीर घातली आहे। आता हे गोळ्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचं सांबार कसं बनवायचं ते बघूया। गोळ्याची कढी करण्याकरता आता आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्याची फोडणी बनवूया। 1 डाव तेल, थोडीशी मोहरी, हिरव्या मिरच्या, हळद, हा गरम मसाला आहे, हा आपण बेतानी, ही धन्याची पावडर आहे, ही जिऱ्याची पावडर आहे, थोडं तिखट, थोडं तेलावर आपण परतूया आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला। पाणी 7 वाट्या पाणी। हा चिंचेचा कोळ आहे, हा आपण ओतूया, पण अंदाज घेत ओतूया। आता एवढा ओतलाय, जर गरज वाटली तर नंतर ओतूया। तसंच हा गूळ पण घालायचा आहे। चवीपुरतं मीठ, या मिश्रणाला उकळी यायला हवी
हे पूर्ण उकळलं की त्याच्यामध्ये आपण डाळीचे गोळे सोडायचे आहेत। आपण बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटलेल्या डाळीचे गोळे बनवून सोडायचे आहेत। गॅस बारीक करूया आणि पाण्याचा हात घेऊन आपण ह्याचे गोळे करणार आहोत। हे बघा असे हे बघा गोळे पण असे होत आहेत, आरामात मोडत नाहीयेत। डाळ जर कमी पाण्यामध्ये वाटली तर गोळे व्हायला सोपं जातं। हा रस्सा दाटसर होण्याकरता हे डाळीचं जे वाटलेलं पीठ आहे हेच आपण त्या रश्श्याला घट्ट करण्याकरता घालायचे, मोकळं करून, म्हणजे ते आतल्या आत शिजून रश्श्याला एक दाटपणा येईल। आमचा चणा डाळीचं पीठ घेतलंय, ते पण आपण थोडंसं ह्याच्यामध्ये दाटपणासाठी घालायचे। हे आपण डाळीचं पीठ पाण्यात भिजवून घातलेलं आहे। आपण यातला गोळा जो वाटलेल्या डाळीचा टाकलाय तो शिजलाय की नाही ते पण कन्फर्म करूया। एखादा गोळा आपण बघूया। हा गोळा बघूया। अरे वा, सुरेख शिजलाय हा बघा, आणि छान फुगलाय पण। तर आता हा गोळ्याचा सांबार आपला पूर्णपणे तयार झालाय। आपण गॅस बंद करूया, पण त्याच्याकरता एक फोडणी बनवायची आहे ती बघूया। फोडणीसाठी कढईमध्ये 2 डाव तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, हा चमचा लहान आहे म्हणून अर्धा चमचा मोहरी असं सांगितलंय। थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि थोडं लाल तिखट। ही जी फोडणी आहे ती जे गोळे आपण बनवले आहेत ते गोळे फोडून त्याच्यावर ही फोडणी ओतून आपण ही आमटी खायची आहे। गॅस बंद करूया। थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहोत गॅस बंद झाल्याच्या नंतर। हा गोळा सांबार आपला तयार झालेला आहे। आपण बघू शकता अतिशय चविष्ट आणि डाळ भिजवून केलेला म्हणून थोडासा पौष्टिकसुद्धा, पावसाच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात करून खाऊ शकतो। आणि हो, त्याच्यावर महत्त्वाची फोडणी, गोळ्यावर फोडणी घालून खायला विसरू नका। त्या फोडणीमध्येच फार मजा येते, तो गोळा फोडून खायला, आणि खूप मस्त लागतो, चविष्ट लागतो, एकदम रुचकर लागतो।
तर हा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. तुम्ही जरूर हे गोळा सांबार करून बघा आणि त्याचा आनंद नक्की घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.